नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक पॅटर्नची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बाब शेअर करण्यासाठी मी इथं आलो आहे. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन यातील चारही पेपरच्या अभ्यासासाठी जी संदर्भ यादी तुम्ही वापरणं अपेक्षित आहे तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ केला होता आणि त्यात दोन पुस्तकांचा मी उल्लेख केला होता. त्यातलं सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 मधलं गव्हर्नन्स म्हणजे कारभार प्रक्रिया. तेव्हा ते पुस्तक प्रकाशित झालं नव्हतं, पण आता ते गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही पाहू शकता. भारतीय कारभार प्रक्रिया, विकास आणि सामाजिक कल्याण या शीर्षकाचं हे पुस्तक पेपर क्रमांक 2 म्हणजे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2, ज्यामध्ये 3 विभाग ढोबळपणे करता येतील. एक भारतीय राज्यघटनेचा, दुसरा कारभार प्रक्रियेचा आणि तिसरा आंतरराष्ट्रीय संबंध किंवा भारताचं परराष्ट्र धोरण. घटनेवरती आपलंच खंड 1 नावाचं पुस्तक उपलब्ध आहे. तुमच्यापैकी बहुतांश लोकांनी ते वाचलं असणार. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधावरती तुम्ही पुष्कळ संदर्भ साहित्य वाचलं असणार. पण गव्हर्नन्स म्हणजे कारभार प्रक्रिया या विभागाला कव्हर करणारं संदर्भ पुस्तक नव्हतं आणि ती उणीव या पुस्तकाच्या माध्यमातून आपण भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे सहकारी महेश शिरापूरकर सर आणि मी स्वतः त्यातला एक सहलेखक. तुम्ही जर त्या पुस्तकाची अनुक्रमणिका बघितली तर एकूण 7 प्रकरणांच्या माध्यमातून हे पुस्तक आपण निर्माण केलेलं आहे. कारभार प्रक्रिया असं म्हटलं तर ती शासनापेक्षा कशी वेगळी आहे, कारण इथं कारभार प्रक्रिया म्हणजे गव्हर्नन्स नॉट गव्हर्नमेंट ही बाब आपल्याला प्रथमतः लक्षात घ्यावी लागते. सो एखाद्या समाजातील जी संसाधनं असतात तर ती त्या समाजाचा विकास साध्य करण्यासाठी एका बाजूला शासकीय क्षेत्र आणि यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला बिगर शासकीय संस्था आणि यंत्रणा यांच्या माध्यमातून पूर्वनिर्धारित उद्दिष्ट गाठण्यासाठी जी प्रक्रिया हाती घेतली जाते त्याला ढोबळपणे कारभार प्रक्रिया असं म्हटलं जातं. आणि या विभागाला समोर ठेवूनच ह्या पुस्तकाची रचना केलेली आहे. जसं मी मगाशी म्हणालो 7 प्रकरणाचा समावेश त्याच्यामध्ये आहे, ज्यामध्ये आपण एका बाजूला कारभार प्रक्रिया म्हणजे नेमकं काय, ती शासनापेक्षा कशी वेगळी आहे याची सखोल चर्चा केलेली आहे. त्यानंतर विकास या विभागातला सिलेबस जर तुम्ही बघितला तर डेव्हलपमेंट, त्यामुळे विकास म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे आस्पेक्ट काय आहेत, त्याची प्रतिमानं कुठली आहेत म्हणजे ज्याला आपण मॉडेल्स असं म्हणतो, त्याची अत्यंत सविस्तर अशा प्रकारची चर्चा या पुस्तकामध्ये केलेली आहे. त्याखेरीज भारतीय शासन आणि बिगर शासकीय संस्था यांच्या माध्यमातून सामाजिक कल्याणासाठी आणि विशेषतः त्यातले जे दुर्बल आणि वंचित घटक आहेत त्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी जे वेगवेगळे उपाय हाती घेतले जातात त्याचा अत्यंत सविस्तर अशा प्रकारचा तपशील या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेला आहे. 3-4 महत्वाची वैशिष्ट्ये या पुस्तकाची सांगायची झाली तर एक तर या प्रत्येक अभ्यासक्रमावरील मूलभूत जी पुस्तकं आहेत वेगवेगळ्या अभ्यासकांनी लिहिलेली त्याचा आधार घेऊन हे पुस्तक लिहिलेलं आहे. दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे, सांख्यिकी अनेक प्रकरणामध्ये महत्वाची आहे, त्यासाठी आपण अधिकृत सोर्सेसचा आधार घेतलेला आहे. आणि तिसरा अद्ययावतता. अद्ययावतता कारभार प्रक्रियेच्या बाबतीमध्ये महत्वाची ठरते, कारण तुम्हाला त्या वर्षी किंवा फार तर गेल्या 2 वर्षांमधल्या घडामोडीवरती फोकस आयोग देताना दिसतो आणि ती बाबच आपण लक्षात घेऊन त्या क्षेत्रातील चालू आणि समकालीन घडामोडीचा अंतर्भाव याच्यामध्ये केलेला आहे. अर्थात हे सगळं करत असताना प्रत्येक प्रकरणातल्या मूलभूत संकल्पना, त्यानंतर त्या संकल्पनांच्या बरोबरीनंच विश्लेषणात्मक आयाम प्रत्येक प्रकरणामध्ये दिलेला आहे. त्या बाबतीत अभ्यासक काय म्हणतात, वेगवेगळे विचारवंत काय म्हणतात आणि त्याखेरीज प्रत्यक्षामध्ये ग्राउंड लेवलवरती ती कारभार प्रक्रिया राबवण्याचं काम कशा प्रकारे झालेलं आहे, आतापर्यंत आपण संपादित म्हणजे अचीव काय केलेलं आहे, त्यामध्ये समस्या कुठल्या येत आहेत आणि त्यावरती काय प्रकारच्या उपाययोजना करता येऊ शकतील. सो थोडक्यात कारभार प्रक्रिया, विकास आणि सामाजिक कल्याण या 3ही अभ्यास घटकांना समोर ठेवून सखोल अशा प्रकारे केवळ तथ्यच नाही किंवा सांख्यिकीच नाही तर विश्लेषणात्मक पद्धतीनं आणि ही प्रक्रिया आणखीन कशी मजबूत करता येईल, प्रभावी करता येईल या सगळ्या चर्चेला समाविष्ट करणारं हे पुस्तक आपण मानू शकतो. त्यामुळे मला अशी खात्री आहे की तुमच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीमध्ये हे पुस्तक निश्चितच अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल. धन्यवाद.